नमस्कार, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी जी कथा वाचणार आहे ती आहे G.A. कुलकर्णी यांनी लिहिलेली कथा काकणे. डोह काळीमा हे GAंच्या काही निवडक कथांचा संग्रह केलेलं पुस्तक. याचे संपादक आहेत मद हातकणंगलेकर आणि पॉप्युलर प्रकाशनचं हे पुस्तक आहे. GAंच्या सगळ्याच कथांमध्ये एक गूढता असते आणि त्यामुळे त्या कथा आपली पाठ सोडत नाहीत. म्हणजे एकदा ही कथा वाचल्यानंतर ती आपण विसरलो असं होत नाही. कुठेतरी त्याचा काहीतरी अंश आपल्या मनात रेंगाळत राहतो, ती भावना आपल्याला अस्वस्थ करत राहते. असा त्यांच्या कथांविषयीचा माझा नेहमीचा अनुभव आहे. अशीच ही आणखी एक कथा काकणे म्हणजे बांगड्या. काकणचं अनेकवचनी रूप काकणे. रस्त्यावर दुकानाच्या अगदी जवळच नकळत काकणांचा आवाज झाला आणि नरसू भटाची पेंग उडाली. त्याने उत्सुकतेने समोर पाहिले, पण ती कावेरी नव्हती. दुसरीच कुणी बाई धुण्याच्या पिळ्यांची भरलेली बादली हेलकावीत चालली होती. तो थोडासा निराश झाला, पण नंतर लगेच त्याच्या ध्यानात आले, आज कावेरी येणार नाही, आज रविवार, आपणच 4-5 वाजता घरी जायचे. त्याने बसल्या बसल्याच बगळ्यासारखी लांब मान करून समोरच्या घरातील घड्याळाकडे पाहिले. नरसू भटाचे नाक गरुड होते आणि चेहऱ्यावर डोक्यावर एक केस नव्हता, पण म्हातारपणाच्या सुरकुत्यांमुळे सगळा चेहरा वाळून गेलेल्या दुधी भोपळ्यासारखा दिसत होता. आता 4:30 वाजले होते. आज रविवार, दुकानाला अर्धा दिवस सुट्टी, शिवाय आता समोरील गाडी अड्ड्यातही सारे सामसूम दिसत होते. कुणी 2 पैशांची चाय, 1 आण्याचे पीठ मागायला यायची आशा नव्हती. पण आजचा दिवस काही तसा वाईट गेला नव्हता. बुरसा येऊन गेलेली सारी 6 आण्यांची सुपारी अचानक खपून गेली होती व आंबट पाणावलेल्या गुळाचा ढिकळा फक्त अर्धाच राहिला होता. तो उत्साहाने उठला व दुकानाबाहेर बाकावर ठेवलेली नारळाची बुट्टी आणि फोडलेली वळे ठेवलेली अॅल्युमिनियमची परात त्याने आत आणून ठेवली. पत्रावळीच्या गठ्ठ्यावर उगाच एक फुंकर टाकून त्याने तो कपाटावर ठेवून दिला. काही भकलांवर मळकट कोळ्याच्या जाळ्यासारखा बुरा येऊ लागला होता. त्याने एक दीर्घ निश्वास सोडला. आता ती 5 पैशांऐवजी 4 पैशांना विकावी लागणार. नाहीच खपली तर घरी वापरायचे झाले, मग करणार काय? नरसू भटाची दुपार साधारणपणे पेंगण्यातच जात असे. दुपार होऊन रखरखू लागले की समोरील लाल रस्ता डागल्याप्रमाणे फणफणत असे. त्यावर गुळाच्या चिकट ढेपेवरील माशा सारख्या तिडतिडायच्या. एक मळका गाठी गाठीचा तक्क्या घेऊन नरसू भटाने तराजू शेजारीच एक बैठक केली होती. तेथे तो पेंगत असे. कधीतरी मधल्या सुट्टीत 2-4 पोरे येत 2-3 पैशांचे बेदाणे मागत. बेदाणे नरसूभट आत ठेवतो हे त्या पोरांना माहित होते आणि तो आत गेला की पोरे बचकभर भुईमुगाचे दाणे किंवा 2-4 आंबट खारवलेली आमसुले खिशात भरीत आणि नरसूभट बाहेर येताच मोठ्या भोळेपणाने हसत. नरसूभटही 4 पैशांना 2 पैशांचा माल द्यायचा. त्याच्या चहापुडीत हॉटेलमध्ये वापरून वाळलेली भुकटी सर्रास मिसळलेली असे. साखरेत फार खडे असत आणि तुमच्यासाठी तो खास आतून आणून देत असे. त्या आमसोल चिंचेवर हलक्या हाताने पाणी मारलेले असे. पेंगत असता मध्येच 2-4 माशा त्याच्या गुळगुळीत डोक्यावर बसत. त्यावेळी तो डोळे न उघडताच एखादी थापट मारत असे, पण ती केवळ सवय म्हणूनच. 4 वाजलेली वेळ मात्र त्याला नक्की समजत असे. 4 घरे टाकली की माडीवर त्याचे बिऱ्हाड. पण दुकान टाकून तो घरी जात नसे. मग कावेरी एका पितळी पेल्यातून त्याचा चहा दुकानात आणून देत असे. भांडे तापते म्हणून तिने धरून आणलेला कागद ती गेल्यावर तो बोटाने साफ करून रद्दीमध्ये ठेवून देत असे. आता चहा घरी व्हायचा. आज नरसूभट पण खुशीत होता, कारण 2 दिवसांचा व्यापार आजच झाला होता. दुकानासमोर डाव्या बाजूला पिंपळ कट्टा होता व त्यामागे गाडी अड्ड्याची मोकळी जागा पसरली होती. कोकणातून दर शनिवारी खूपशा बैलगाड्या आपली ओबडधोबड चाके करकचत येत. मग सगळ्या गाड्या आत जाईपर्यंत तासनतास लागे. सुरुवातीलाच गुडघाभर चिखल होता. त्या ठिकाणी अनेकदा चाके एकमेकात अडकायची. मग लाल रुमालवाले मळकट गावडे बसल्या बसल्याच 2-4 मिनिटे टिकणाऱ्या चरचरीत शिव्या देत बैलांच्या शेपट्या चिपाड्यासारख्या पिळीत
आणि मग ती अशक्त हडकुळी जनावरे जीव ओढीत गाडी चिखलातून पुढे नेत व तासभर नाक फेंदरीत उभी राहत. नंतर नुसत्या लंगोट्या घातलेले कोकणे पिंपळ कट्ट्यावर उकिडवे बसत चिलमीचा दाबून झुरका मारीत आणि त्याचा आनंद अगदी ठसकेबाज असतानाच चिलीम घाईघाईने शेजाऱ्याला देत. कित्येकदा कोपऱ्यावरील शारदा भुवन मधून येथेच चाय येत असे. सोबत आकारहीन भळभळीत पण आत आसकी धारदार मिरची असलेली भजी येत. थोड्या वेळाने उपड्या पडलेल्या गाड्या खालीच 3-3 दगडांवर अॅल्युमिनियमची पातेली चढत लाल भडक पिठले रटरटू लागे. मग गोल बसून पत्रावळींमधून सारा पंजा राडेराड करीत कोकणे भात पिठले बकाबक गिळीत. मग पाने पत्रावळी गोळा करून खांद्यावरून मागे फेकून देत. मग त्या जाईनात का कुठे का. नंतर डोक्याशी रुमाल किंवा रताळ्याचे पोते टेकवून ते केसाळ पाय आखडून घेत व डाराडूर झोपत. पण त्या लोकांवर नरसू भटाचे दुकान चालले होते आणि तेही मेस्त्री होता म्हणून. तो अड्ड्याच्या मागच्या बाजूलाच राहत असे. गाड्या आल्या की असेल त्या पोशाखात काही वेळा पट्ट्यांच्या लहान चड्डीतही येऊन तो आगाऊ पैसे गोळा करू लागे आणि गाडीवाल्यांवर गुरगुरे, ए पीठ तेल तिखट लागलं तर भट आहे ना आमचा, जर दुसरीकडे गेला तर याद राखा. गाडीवाले हसत. त्यातील अनेक जण तिथे वर्षेच्या वर्षे येत होते. काहींची ओळख तर मेस्त्रीचा खाकी कोट नवीन असल्यापासूनची होती. नाहीतरी नरसू भटाचेच दुकान जवळ होते आणि त्याचे बरे चालले होते आणि त्यामुळे मेस्त्रीने मिशा फुरफुरत ए भटा या शब्दाखेरीज कधी हाक मारली नाही. तरी नरसू भट मात्र आहो जाहो खेरीज बोलत नसे. त्याच्या शिवराळ बोलण्याला नरसूभट निर्लज्जपणे हसत असे आणि केव्हा केव्हा तर मेस्त्रीची बया म्हणजे न्हाव्याची गंगू हिला अगदी बूड खाते समजून 18-12 आण्यांची उधारीही देत असे. नरसूभटाने दुकानाच्या फळ्या लावल्या व कुलूप बरोबर बसले की आहे की नाही हे 3दा ओढून पाहिले. त्या बाबतीत समाधान झाल्यावर त्याने जानवे ओढून खांद्यावर व्यवस्थित केले व किल्ली कमरेला खोचून तो घरी निघाला. घराची वाट अड्ड्यावरूनच होती. तो तेथे आला त्यावेळी मेस्त्री तिथेच उभा होता. एक बिन चड्डीचे पोर उरले सुरले गवत पालापाचोळा ओरबाडून कोपऱ्यात ढीक करीत होता. मेस्त्रीचे लक्ष नरसूभटाकडे गेले व आपल्या मिशांवरून हात फिरवीत तो पुढे आला आणि म्हणाला, काय भटा, झालं का दुकान बंद? होय म्हटलं, 5 वाजायला आले, शिवाय अर्धा दिवस सुट्टी आज. लाचारपणे हसत नरसूभट म्हणाला व उगाच 1 मिनिटभर रेंगाळला. मेस्त्री शीळ वाजवीत अड्ड्याच्या एका कोपऱ्यात आला. तेथे त्याने विहिरीच्या भिंतीला टेकून आपल्या कबुतरांचा खाना ठेवला होता. त्याने दरवाजा उघडला. 10-12 कबुतरे बाहेर आली व समोरच्या जमिनीत टचा टचा टोचची खुपसू लागली. हा देखील मेस्त्रीचा एक शौक होता. त्याचे सारे आयुष्य 2-3 रंगातच चितारता आले असते. हा धिप्पाड काळा रोम माणूस अड्ड्याच्या कोपऱ्यात 2 खोल्यात राहत असे, पण आजूबाजूचे सारे लोक त्याला टरकून असत. त्याने प्रत्यक्ष आपल्या भावाचा खून केला असे काही वेळा लोक बोलत, पण नरसूभटाचा मात्र त्यावर कधी विश्वास बसला नाही. गाडीवाल्यांकडून त्याने कधी एक दमडी सोडली नाही, पण होळी गणपतीच्या वेळी मेस्त्रीची वर्गणी सर्वात जास्त असे आणि प्रसंगी नुसती खाकी विजार घालून मांडवासाठी खड्डे खणण्याची सुद्धा त्याची तयारी असे. त्याच्या गळ्यात कसला तरी ताईत होता आणि तो एखाद्या पुष्ट बोकडाच्या गळ्यात बांधल्यासारखा दिसे. त्याचा चहा शारदा भुवनात होत असे. परातीतील बचकभर भजी घेऊन ती प्लेट शिवाय तशीच टेबलावर ठेवून तो ती एक समाधानाने संपवत असे, पण त्याने देण्यासाठी पैसे काढलेत हे मात्र कधी कोणी पाहिले नव्हते. पण गाडीवाल्यांनी आणलेल्या फणसांपैकी 6 आण्यांचा बरका फणस तो दमडाटी देऊन हॉटेलवाल्या मालकाला 3 आण्यांना देवीत असे आणि हॉटेलवाला मामा म्हणजे काय, फणसाला लाळ टाकायचा, आळूच्या भाजीसाठी रेड्याशी लग्न करायचा असला माणूस. मेस्त्रीला ना बायको ना पोर, पण तो न्हाव्याच्या गंगूकडे जातो हे शाळेतल्या पोरांना देखील माहित होते. तिच्यातर्फे तो अड्ड्यातील शेण गवत अर्धवट जळालेली लाकडे विकून टाकीत असे. गाड्यांची रांग येऊन गेली की अगदी भल्या पहाटेला गाठींची परकर नेसलेल्या मुली झिंज्या सावरीत अड्ड्यात येत. मुंग्यांनी एक कण घेऊन जावा त्याप्रमाणे बुट्ट्या भरून नेत आणि गंगूला दर बुट्टी मागे 2 पैसे देत. नरसूभट उगीच रेंगाळला. मेस्त्री काही बोले ना. तेव्हा जावे की काय याचा तो विचार करू लागला. तोच त्याचे लक्ष समोर गेले. तेथे एका गाडीवाल्याने थोडेसे गवत टाकले होते. नरसूभटाला वाटले, छान, तेवढेच चुलवणाला येईल, एक वेळचे पाणी तापेल.
मेस्त्री, ते गवत घेऊन जाऊ का? जाळ्याला बिळायला उपयोगी पडेल, त्याने विचारले. मेस्त्रीने मान वर केली आणि थोडा विचार केल्यासारखे केले. जा, घेऊन जा की, मी काय खाणार की काय ते? तो म्हणाला, पण भटा हे बघ, जरा अंधारल्यानंतरच घेऊन जा, नाहीतर ती गंगू बोंबलत हिंडेल गावभर. त्याची काळजीच नको, नरसुभट म्हणाला. मीच घेऊन जाईन ते 9-9:30ला, किंवा बाळकूला पाठवीन. मेस्त्रीचे लक्ष कबुतरांवरून उडाले. एक काळे भडंग कबूतर पायात घोटाळू लागले. त्यावेळी त्याने त्याला चक्क बोटांनी उडवून दिले व तो नरसुभटासमोर येऊन उभा राहिला. तू आणि कशाला येतोय मरायला? तू गप्प पड आता. एकदम खिंकाळत मेस्त्री म्हणाला, रात्री अंग आखडून कुठं पडला बिडलास तर ब्याद नको, आणि तो बाळकू येणार सकाळी 8 वाजता. नरसुभटाला एकदम आठवण झाली. खरेच, बाळकूला आज रात्र पाळीये. तो जकात नाका कारकून होता. इतर वेळी त्याला घरी यायला 2-2:30 वाजून जात. सगळ्यांची जेवणे होत, पण खिडकीपाशी कावेरी मात्र तांदूळ निवडीत त्याची शांतपणे वाट बघत असे. रात्रपाळीला तर त्याला घरून 8 वाजता निघावे लागे. मग सकाळी तो 7-8 वाजता मरगळलेल्या चेहऱ्याने येत असे. डोक्यावरील टोपी खुंटीवर ठेवता ठेवता डोक्यावर उमटलेल्या कचावरून हात फिरवत असे आणि मग सतरंजीवरच आडवा होत असे. गाडीच्या कर्कश करकर चिखलातून रेटल्यासारखा प्रवास देखील त्याला मेस्त्रीच्या वशिल्यानेच मिळाली. त्याचा एक मेहुणा म्युनिसिपालिटी मेंबर होता आणि मोठ्या धडपडीने बाळकू एकदा कामाला लागला. ही नोकरी जर का नसती तर बिचाऱ्याचे दुसरे लग्न देखील झाले नसते. कावेरी हळदीच्या पावलांनी घरी आली नसते. नावापुरत्या झालेल्या पहिल्या संसाराच्या आठवणीवर त्याचे आयुष्य फुकट गेले असते. होय की, बाळकू आज रात्रपाळीलाय, तो येणार नाही, नरसुभट म्हणाला. त्रासाची नोकरी आहे. पण बरं का मेस्त्री, तुम्ही होता म्हणून ती तरी लागली, नाहीतर कुठं टिकणार होता? हो, आमच्यासारखी माणसं कुठं टिकतात? मेस्त्री एकदम चिडला व पचकन बाजूला थुंकला. त्याला ही असली कृतज्ञता नको होती. त्याला हवे होते ते शब्द नरसुभटाकडून आले नाहीत म्हणून तो चिडला. मग वहिनीला पाठव, तो बेफिकीरपणे म्हणाला. बघ, झालं तर आज रात्री, नाहीतर सकाळी येऊन घेऊन जाईल म्हणाले. नरसुभटाला थोडा उत्साह वाटला. 2-4 मिनिटे बोलायला एक विषय मिळाला. त्यांनी उगाच अंग घुसळले. हो, सकाळी म्हणताच आठवण झाली, आज सकाळी म्हणे कावेरीला शेण मिळालं नाही. असं कधी झालं नाही. मेस्त्रीने त्याच्याकडे क्षणभर निरखून पाहिले. ओलसर ओठ फाकवून बावळट हसत नरसुभट त्याच्यासमोर उभा होता. मेस्त्रीने त्याच्याकडे पाहताच तो थोडा अस्वस्थ होऊन जानवे खालीवर करत पाठ खाजवीत होता. होय, पण त्या फार उशीर करून आल्या असतील. त्याच्यावरील नजर काढून आपल्या हाताची बोटे नखे यांच्याकडे काळजीपूर्वक पाहत मेस्त्री म्हणाला. जाड सुजल्यासारखी ती बोटे निर्ढावल्याप्रमाणे निबर दिसत होती व एका बोटात मोठी ओबड धोबड चांदीची अंगठी होती. मध्येच त्याने तिच्यावर फुंकर घालून ती सदऱ्यावर घासली. त्या यायच्या आत सारं संपून गेलं असेल. उशीर झाला? नरसुभटाने आश्चर्याने विचारले. हे असे कसे झाले हे त्याला समजेना व त्याच्या कपाळावर सुतळीसारखी आठी चढली. मी नेहमीसारखा 4:30ला उठलो, मी आंघोळीला गेलो आणि तिला इकडे पाठवलं. त्यांना यायला उशीर झाला असेल, मेस्त्री पुन्हा म्हणाला. जणू त्याला त्याबद्दल आता चर्चा करायची नव्हती. पण आज रात्री किंवा उद्या सकाळी मात्र लवकर पाठव. नरसुभट मुकाट्याने उठला. आज कावेरीला असा कसा उशीर झाला हे त्याला अद्यापही समजेना. त्याच विचारात तो अड्ड्याजवळील विहिरीजवळ आला आणि त्याला एकदम निराळीच आठवण झाली. पूजेचे निर्माल्य घरी खूप गोळा झाले होते, ते विहिरीत टाकायचे होते. 2 दिवस त्याला आठवण झाली नाही. शेवटी तेही काम कावेरीलाच सांगावे असा त्याने विचार केला व तो मोठ्या लगबगीने पुढे निसटला. तेथे तो कधी रेंगाळला नाही. त्या भयाण विहिरीकडे पाहिले की त्याच्या पोटात भीतीने गोळाच उठे. गावातील पुष्कळशा मोठ्या विहिरींपैकी ती एक होती, पण तिची एक बाजू आत कोसळीत होती आणि त्या ठिकाणी आता झुडपाचा एक हिरवा तुराच निर्माण झाला होता. त्यावर पाखरे जमली. खालच्या भुसभुशीत मातीला धक्का लागला की एखादा ठिकळा खाली जात असे आणि काही वेळाने घास गिळल्याप्रमाणे चटक असा आवाज येत असे. विहिरीला एकच गडगडा होता व तो दुसऱ्या बाजूला होता. एखाद्या राक्षसिणीने प्रचंड आग करून ठेवल्याप्रमाणे ती विहीर वाटे
आणि तिच्या बाजूला असलेला उंच वाकडा प्रश्नचिन्हासारखा दिवा आत डोकावून काही दिसते का हे पाहत असल्याप्रमाणे दिसे. साधारण वर्षावर्षाआड त्या विहिरीचा एखादा आहार असेच. कबुतरांची लहान दुबळी पिले पुष्कळदा ऐटीत विहिरीच्या भिंतीवर बसत आणि अनेकदा तोल जाऊन डुबुक दिशी खाली नाहीशी होत. हे तर नेहमीच झाले. पण एकदा एक गाडीवाला पाणी ओढताना खाली पडला. नंतर गंगू नाविणीचा लंगडा नवरा बे बे करीतच खाली घसरला. त्याचे प्रेत मिळायला बक्कळ एक दिवस लागला. आणि मग नंतर नरसुभटाला विचार करवेना. त्याने घाईघाईने पावले उचलायला सुरुवात केली तरी त्याच्या डोळ्यापुढून ते दृश्यही जाईना. कृष्णेला पाण्यातून वर काढले त्यावेळी ती अगदी एवढीशी लहान पोरी एवढी दिसली. तिचे केस मोकळे होते पण अंगाभोवती चिकटून बसले होते. ती घरात आली त्यावेळी नरसुभटाच्या घरातील मंडळीचा पाय आनंदाने जमिनीवर ठरेना. बाळकू आधी एकुलता एक मुलगा, त्याशिवाय दारिद्र्य असले तरी चांगल्या घराण्यातील सोजवळ मुलगी उंबरा ओलांडून घरी आली होती. आपण किंवा काकू यांचे दिवस संपले. आता तिनेच घरात समई लावायची, सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी कद नेसून फुले रचायची. पण हे फार दिवस टिकले नाही. तिचा मुलगा जन्मताच गेला, रडला नाही की प्याला नाही. त्यानंतर ती आपली सारी कामे नियमितपणे पण पूर्ण सुन्न झाल्यासारखी करीत असे. ती देखील कावेरीप्रमाणेच कामसू होती. 5-5:30 उठून अड्ड्यातून शेण आणून देवघर स्वच्छ सारवून ठेवायची. कुठून तरी निदान जास्वंदीचे फूल तरी मिळवायचे. पण नंतर काय झाले कुणास ठाऊक. एकदा सकाळी ती फुले घेऊन आली आणि एकदम वात झाल्याप्रमाणे बडबडू लागली. केस मोकळे सोडून नाचू लागली आणि कोण काय म्हणायच्या आत ती धावत वेड्यासारखी रस्त्यावर गेली. नरसुभट बाळकू धावत तिच्या मागोमाग गेले. पण अगदी त्यांच्या डोळ्यात देखत तिने त्या विहिरीत उडी घेतली. मूल गेल्याच्या दुःखाने तिचे मन तडकले असावे, कारण त्यानंतर 5-6 महिन्यातच हे घडले. बाळकूच्या नावाने चंद्राकार कुंकू लावून ती घरात आली आणि कपाळभर कुंकू घेऊन ओल्या अंगाने ही लक्ष्मीसारखी पोर निघून गेली. एखादी सळक सरकल्याप्रमाणे ती आठवण क्षणभर जागी झाली व निवली. त्यावेळी नरसुभटाला मेस्त्रीची फार मदत झाली. चटकन त्याने घरातून 35 रुपये आणून दिले. त्या आघाताने झाडणीच्या मुडग्याप्रमाणे पडलेल्या माणसांच्या घरात पोलीस आले. त्यावेळी ते घरातीलच माणसाप्रमाणे मेस्त्री वावरला. त्याने सारी माहिती दिली आणि एकदम प्रकरण मिटवून टाकले. आता विहीर मागे राहिली. नरसुभट आपल्या घरापाशी आला आणि अंधारा जिना चढू लागला. त्यांचे बिऱ्हाड माडीवर शेवटच्या 2 सोप्यावर होते. जिन्यावर तर नेहमी अंधार असायचा. शिवाय तो जवळजवळ उभाच असल्याने वरून लोंबत ठेवलेल्या दोरीचा आधार घेतल्याखेरीज वर चढताच येत नसे. नरसुभट 6 पायऱ्या चढून वर आला तेव्हा त्याला हायसे वाटले, कारण दररोज 6वी पायरी नेमकी गुडघ्याला खाडकन बडवीत असे व साऱ्या डोक्यापर्यंत झिंझिण्या येत. पण आज मात्र ती शिक्षा चुकली असं त्याला वाटलं. तो एक निश्वास सोडतो न सोडतो तोच परिचित कळ आणणारा खटदिशी आवाज झाला. त्याने पायऱ्या मोजायला चूक केली होती हेच खरे. कळवळत उरलेल्या पायऱ्या चढून तो वर आला. त्याला वाटले आता नेहमीसारखा कावेरीचा आवाज येणार. फार लागलं का? जळला कोणी मेला जिना केलाय असा कुणास ठाऊक. पण तो आला त्यावेळी तिथे कोणीच नव्हते. त्याने रुमाल खुंटीवर टाकला व तो स्वयंपाकघरात गेला. स्वयंपाकघर उतरत्या छपराच्या कडेला होते. त्यामुळे चुली पुढे बसले की वरची धुरकटलेली तुळई सारी वीतभर वर राहत असे. तेथे धूर कुंद भरला होता व त्याची एक गुंडाळी डाव्या बाजूच्या खिडकीतून मळकट निळ्या वस्त्राप्रमाणे लांब पसरत होती. काय धूर आहे ग कावेरी, जरा फूक चुलीला, त्याने डोळे बारीक करीत म्हटले व तो खिडकीपाशी आला. ही खिडकी एकुलती एक त्यांच्या वाट्याला आली होती. तेथूनच प्रकाश आत यायचा. सकाळी उन्हाचा चौकोन पसरायचा. समोरील घरावरून आकाशाचा एक तुकडा चुलीजवळून त्याच खिडकीतून दिसायचा आणि शेजारच्या घरातील जळक्या लाकडासारखे दिसणारे दूध प्यायला सुकावलेले मांजर यायचे तेही याच खिडकीतून. खाली रस्त्यावरून वरात किंवा सिनेमाची गाडी चालली की काकू, नरसुभट किंवा बाळकू खिडकीत गर्दी करत. नंतर ती वळून 6 गडगड्यांच्या विहिरीकडे चालली की ते आत येत. मग कावेरी लगबगीने जाऊन हळूच डोकावत असे. काही वेळा नटून थटून चाललेल्या बायकांच्या शालूंचे झगझगीत पदर दिसत. काही वेळा बँड मागून उगीच धावणाऱ्या पोरांचा घोळका दिसे. खिडकीतून पाणी टाकून बाहेरच्या भागावर
काळसर हिरवे शेवाळ मातले होते आणि ते सापाच्या अंगाप्रमाणे नेहमी तकाकत असे. आता खिडकीचा दरवाजा बंद करता येत नसे. कावेरीने कुठून तरी काळ्या तुळशीचे रोपटे आणले आणि ते तिने एका फुटक्या बादलीत लावले आणि खिडकीजवळ ठेवून दिले. त्यावेळी त्याचे घरात नवा जन्म झाल्याप्रमाणे केवढे कौतुक झाले. प्रत्येक जण जाता येता तांब्याभर पाणी बादलीत ओतू लागला. पण पहिले 3-4 दिवस ते रोप मरगळून खाली वाकले आणि त्यामुळे प्रत्येकाला काळजी वाटू लागली. काकूंनी देखील मुद्दाम बाहेर पडून चौकशी केली. नरसुभटाने मेस्त्रीला विचारले, पण त्यालाही काही माहिती नव्हती. बाळकूने एकदा मुद्दाम कागदात गुंडाळून कसला तरी चोथा आणला व तो बादलीत पसरला, पण रोप मात्र नंतर 2 दिवस तसेच पडून राहिले. आणि एक दिवस पाहतात तो रोपाचा कणा ताठ होता. पाने वॉर्निश लावल्याप्रमाणे गडद हिरवी ताजीतवानी झाली होती. चुलीवर उकळता चहा तसाच ठेवून कावेरी देखील चक्क धावली आणि तेच ते शब्द बोलून साऱ्यांनी तोंडभर कौतुक केले. 4 दिवसांपूर्वी तुळशीला 3 मंजिऱ्या आल्या होत्या. आता तर बोटभर लांब 5 मंजिऱ्या दिसत होत्या. नरसुभटाने त्यांना उगीच हात लावला व तो परतला. तेव्हा कुठे त्याच्या ध्यानात आले की चुली पुढे आज कावेरी नसून काकू बसले आहेत. हा, कावेरी कुठे आहे? त्याने विचारले. स्वयंपाकघरातच एक कपाट ठेवून आडोसा केला होता. त्यामागून काकणांचा आवाज ऐकू आला व तेथेच कावेरी उठून बसली. आज सकाळपासून तिला बरं नाही, काकू म्हणाल्या. तेव्हा मीच म्हटलं, आज झोप तू, मीच सारं पाहिन एक दिवस. चेहरा बघा कसा झालाय तिचा, धुवणासारखा. कावेरी सारे ऐकत होती, पण ते तिच्यात उतरत नव्हते. जणू भोवताली अदृश्य भिंत असून तिच्यावरून थेंब ठिपकावेत त्याप्रमाणे ते शब्द गळत होते. दूर कुठेतरी पैलतीरावर 2 माणसे कावेरी नावाच्या आजारी मुलीविषयी बोलत आहेत. तिचा आपला काही संबंधच नाही. भणभणणारे डोके कावेरीने गच्च आवळून धरले. आजूबाजूने चाकूची धार असलेल्या धगधगीत जाळाच्या जिभा आपल्या भोवती फिरत आहेत. त्यातील एक मध्येच स्पर्श करते आणि ठिणगी असल्याप्रमाणे स्फोट होतो आणि नंतर शर्मेची काळसर मेलेली काजळी धरते असे तिला सारखे वाटत होते. नरसुभट येऊन पाहतो की काय अशी तिला भीती वाटली आणि ती एकदम अंग आक्रसून बसली. आत येऊ नका माझ्याकडे, माझी शपथ आहे, माझी शपथ आहे. असं होय, बरं आहे, नरसुभट तेथूनच म्हणाला. त्या मेस्त्रीने आपल्यासाठी थोडं गवत ठेवलं होतं, तेव्हा म्हटलं आणते की काय. ती काय आणते आता, हात झाडत काकू म्हणाल्या. काय झालंय पोरीला सकाळपासून देव जाणे, बोलत नाही, खात नाही, अगदी घुम्मय, शिवरात्रीच्या चुलीसारखी. आज रात्री गवती चहा तरी घे म्हटलं मी, पण कुठं एक पान मिळे ना. बाळकू कुठं गेलाय? जवळचा पाठ बसायला घेत नरसुभट म्हणाला. त्याला आज रातपाळी आहे की. तो होय, तो गेलाय बाजारात, काकू सांगू लागल्या. आज तुमच्या उपवासाला केळी हवी होती, मला आठवणच नव्हती, पोरीनच केली हो. मग मी म्हटलं जातोच ना बाबा, तर हिला काकणही घेऊन ये मापानं. हिनं आपली काकणं वाढवली आज घागर भरताना, हात आदळला म्हणे. अगं चालायचंच. त्यांच्या शब्दाकडे विशेष लक्ष न देता नरसुभट म्हणाला. उद्या आपणच जाऊन ते गवत आणायचे असं त्यांनी स्वतःशीच ठरवले. काकणं पिचायची घागरीवर आणि पाल चिंगरायची दारावर. कावेरीला ते सारे नको नकोसे वाटू लागले. सारे शब्द तिच्या अस्वस्थपणावर फोडाप्रमाणे उमटून चिकटून बसू लागले. तिला वाटले आता थोडा वेळ अगदी निशब्द स्थिर दाट अंधारात बसावे. बाजूचे कपाट नको, काकूंचे शब्द नकोत, खाली चटई नको, रस्त्यावरील टांग्याचा आवाज नको, अंधारावर किणकिणणारा काकणांचा आवाज नको. जमिनीत अंधारात मुळे स्वस्थ पडून असतात तसे बसावे, तर कपाळातील वेदना थांबेल. शरमून कुजल्यासारखे झालेले शरीर स्वतःला विसरेल. पण ती तेथून हलली नाही. उठणे देखील तिला फार श्रमाचे वाटले आणि आढ्याला जणू आपल्या नजरेने बांधली गेल्यासारखी ती तिकडे टक लावून पाहत राहिली. नरसुभटाचे बोलणे थांबले. तो बशीत ओतून फुर फुर फुंकीत चहा घेऊ लागला. बाळकूसाठी लवकर केलेला स्वयंपाकही जवळजवळ तयार होत आला. काकूंनी 2 लाकडे चुर्रदिशी विझवली व कोपऱ्यात उभी केली. निदान त्यांची तरी यातना संपली. नंतर त्या मुकाट्याने गुडघ्याभोवती हात गुंडाळून बसल्या व गवती चहा कुठे मिळेल याचा विचार करू लागल्या. आजचा दिवस नेहमीसारखा सुरू झाला होता. नरसुभट नेहमीप्रमाणे 4:30ला उठला. त्याच्या आंघोळीच्या वेळी बादलीच्या ओल्या आवाजाने तिच्या झोपेची घडी विस्कटली. बाळकू तर कामालाच गेला होता. अंगाला एक बाग देत ती उठली. तिने खिडकीतच तोंडावर पाणी शिंपडून घेतले व ती
फणेरी पेटी समोर बसली. नरसुभटाचे झाल्याबरोबर ती अंग धुणार होती. सकाळी लागणारे पातळ तिने उषा शेजारीच निर्या करून ठेवले होते. हिरव्या रेशमी काकणांच्या रंगाचे जुने पण अंग अद्याप जावळासारखे मऊ असलेले हे पातळ वास्तविक कृष्णेचे, तिच्यासाठी आवडीने घेतलेले. पण ते कशाला टाका या विचाराने काकूंनी ते कावेरीला दिले. ते घेताना कावेरी आतल्या आत फार संकोचली. तिला ते नको होते, पण चेहऱ्यावर काही न दाखवता तिने ते स्वीकारले. नंतर तिला राहून राहून वाटायचे, हे कृष्णेचे आवडते पातळ. कशी होती बरे कृष्णा? सरळ नाकाची, खूप लांब केस असलेली. फुलांची आवड होती तिला. आणि हातावर परातीत नव्हे, नुसत्या हातावर तिला अगदी सालपापडी सारख्या भाकऱ्या करायला येत. कावेरी स्वतः सरळ नाकाची होती. केस देखील अगदी प्रसन्न लेकुरवाळ्या कुटुंबासारखे. तिच्या भाकरीच्या पापडातून पलीकडचा जाळ दिसायचा आणि दोऱ्याचा तुकडाही न वापरता गुलबासाच्या फुलांची हातभर माळ ती करू शके. तिला वाटे या साऱ्याच गोष्टी कृष्णेमध्ये असणे शक्यच नाही. पण तिची हुरहुर मात्र कमी होत नसे. हे हिरवे पातळ तिचे, पायातली जोडवी तिची, फणेरी पेटीतील करंडा तिच्यासाठी आणलेला, एका ताटावर सुद्धा तिचे नाव होते. या साऱ्या घरात ती अद्यापही अदृश्य पावलांनी वावरते. इतकेच नाही तर सध्या आपल्या हातातली आमसुली काकणेही तिच्यामुळेच आली आहेत. वास्तविक कावेरीला निळी रेशमी काडी काकणे फार आवडायचे. बाळकूने एक दिवस तिला मुद्दाम विचारले, म्हणून तिने प्रामाणिकपणे तसे सांगताच तो हिरमुसला. त्याने खिशातून आमसुली काकणे तिच्या पुढे केली. मला काय माहित, मला वाटले तुलाही तसलीच काकणं आवडतात, तो म्हणाला. पण पुढच्या खेपेला मात्र तुला हवी तशी आणून देईन हा. त्याच्या आवाजातील निराशा उघड होती. मग कावेरीने सारा खोटा उत्साह चेहऱ्यावर आणला आणि त्याला खूप सांगितले, हो ही पण मला फार आवडतात, पण मला वाटलं ती फार महाग असतात. आवाज झाला की तिला अनेकदा कृष्णेची आठवण होत असे. अदृश्य पावलांनी, काकणांच्या आवाजाने ती अद्याप वावरत आहे. जर ती खरोखरच भेटली तर ती काय बोलेल आपल्याशी? काय सांगेल की नुसतीच काकणीच वाजवील? या विचारांची तिला गंमतही वाटे. या घरात ती अद्यापही आहे आणि बाळकूच्या मनातही आहे का? पण हा विचार येताच असूयेची सूक्ष्म रेषा तिच्या मनावर उमटून जात असे. हा सारा खेळ थोडा वेळच टिकायचा, पण तिला अस्वस्थ करायचा, हुरहुर लावायचा. अंग धुतल्यानंतर तिने शेगडी पेटवली आणि त्यावर आधण ठेवले. नरसुभटाची पूजा सुरू झाली होती. तांब्याच्या ताम्हणात देव ठेवताना कणकणीत आवाज व्हायचा. त्यांच्यावरून समईच्या प्रकाशाच्या रेघोट्या सरकायच्या. कावेरीने आरशात पाहून ओले कुंकू लावले व हातात बेल आणि फुले यासाठी केलेली लहानशी बुट्टी घेऊन ती बाहेर निघाली. बाहेर अद्याप अंधार होता, पण तो आता विटक्या वस्त्रासारखा रंग गेलेला होता. फुलं मिळतात का पाहून येते, दरवाजा हळूच उघडीत ती म्हणाली. लवकर गेले की बन्सीधराच्या देवळात पारिजातकाची फुलं मिळत, किंवा जर कुणी नसेल तर शेजारच्या इनामदारांच्या आवारातील कुंपणाजवळ उमललेली लालभडक द्राक्षाळाची ओली ओली फुले काढता येत. मग तसंच हवं तर अड्ड्याकडे जाऊन ये की सहज, नरसुभट म्हणाला. शेणही आणायला हवं आज. आता जमीन सारवायला हवी, फार पोपडे उठलेत बघ सगळीकडे. कावेरी जिना उतरून खाली आली. पहाटेच्या थंड वाऱ्याने प्रथम तिचे अंग शहारले आणि नंतर तरतरीने भरले. रस्त्यावर अद्याप कुणीच नव्हते. त्या शांततेवर पायातील जोडव्यांचा टिक टिक आवाजाच्या टिकल्या टाकीत ती चालू लागली. गाडी अड्ड्यात आता एकही गाडी नव्हती. सर्वत्र विखुरलेल्या गवताची गिचमीड मात्र दिसत होती. कावेरी तेथे क्षणभर थांबली. फुले आणल्यावर तेथे यावे की आधी शेण घेऊन जावे तिला समजेना. तिची तिलाच थोडी गंमत वाटली. पारिजातकाची फुले आणि शेण, घाणेरड्या हातांनी का तसली फुले वेचायची? पण जरा उजाडले की गंगू तिथे येऊन ठाकायची आणि तिला जर का समजले तर गेल्या खेपेसारखी कला कला करीत दारात येऊन बसायची आणि मग दारात ही गर्दी व्हायची. अखेरीस हे कंटाळवाणे काम आधी आटपून घरी जावे व फुलांसाठी पुन्हा यावे असा तिने विचार केला व ती अड्ड्यात आली. सारा पाला पाचोळा समोरील शेडमध्ये टाकलेला असे. त्याच रांगेत शेवटच्या 2 खोल्यात मेस्त्री राहत असे. शेणाच्या ढिग्याकडे जायचं म्हणजे विहिरीला वळसा घालून जावे लागे.
विहिरीवर जळत्या डोळ्याच्या नागाप्रमाणे दिसणारा वाकडा दिवा अद्याप जळत होता, पण त्याचा प्रकाश त्याचा पुरताच. काच सोडून तो खाली उतरताच विहीर त्याला गिळून टाकत असे व पुन्हा तिचे हावरे तोंड उघडे ते उघडेच. विशाल, भीषण, कुंद. किंचित घाबरत कावेरीने विहिरीला वळसा घातला व फुलांसाठी आणलेली बुट्टी विहिरीच्या भिंतीवर ठेवली. त्या शेडमध्ये पसाभर फेकल्याप्रमाणे थोडा वेडावाकडा प्रकाश येत होता तेवढाच. त्यातच वाऱ्याची झुळूक आली की पडक्या भागाजवळ उगवलेल्या घाणेरीच्या फांद्या हलत व त्यांच्या सावल्या प्रकाशावर सरकत. कावेरीने पुन्हा इकडे तिकडे पाहिले. फांद्या नुसत्या हल्ल्या तरी त्यांचा आवाज अगदी कोरून येत असे. शेडच्या आतल्या बाजूला वर्तमानपत्राचा एक तुकडा पडला होता. तो तिने उचलला, साफ केला आणि तो जमिनीवर ठेवून शेण उचलण्यासाठी ती वाकली. तोच प्रकाशाचा तुकडा अंधारला, पण सावली सरकली नाही. एकदम दचकून ती उभी राहिली आणि तिच्या अंगाचे पाणी पाणी झाले. मागून कुणीतरी येऊन तिचा डावा हात करकचून धरला. तिच्या हातातील काकणांचा चक्काचूर झाला व काचेचे तुकडे ओरबाडत अंगात रुतले. ती एकदम ओरडणार होती, तो तिच्या तोंडावर दंडिशी बोटे आदळली आणि त्यातील एकावरील अंगठीमुळे तिच्या ओठातून रक्त येऊ लागले. मस्त माजलेल्या बोकडासारखा उग्र रानवट वासाने तिचे पोट उमळून आले. कमरेभोवती राकट हाताचा विळखा जास्तच जीवघेणा होऊ लागला व ती गुदमरू लागली. फुकट आरडाओरडा करशील तर जीभ ओढून काढीन, तो तिच्या कानात पुटपुटला. गप बसशील तर ठीक, कुणाला काही समजायचं नाही. मी पुरुष आहे, लोक फार तर बोंब बोलतील, पण तुझं काय होईल ते बघ. गुहेतून हलक्या पावलांनी श्वापदे बाहेर पडावी तसे तिने पुन्हा धडपड केली. मेस्त्रीने तिला उचलून घेतले व शेडच्या मागच्या बाजूनी मागल्या दाराने तो खोलीत आला. त्याने मागे लाथेनेच दरवाजा लावला. घाणेरडी कुबट वासाची ओल्या कातड्यासारखी जमीन आणि शर्मीनं जळत असलेले असहाय्य शरीर. नंतर हाताला एक हिसका देऊनच कोणीतरी तिला उठवले. मागून जोराचा धक्का देऊन दरवाजा बाहेर ढकलले व दरवाजा पुन्हा लाथेनेच लावला गेला. तिने लावलेल्या दरवाजाच्या आवाजाने नरसूभटाने मान वळवली. त्यांनी नुकतीच फुलवात पेटवली होती व तो उदबत्ती शोधित होता. काय ग, मिळाली नाहीत फुलं? शोधता शोधता त्याने विचारले. कावेरीने हुंका दाबून धरण्यासाठी दुखऱ्या ओठावरच दात रोवले व गळा घट्ट दाबून धरला. नाही, आज फुलं नाहीत, ती कष्टाने म्हणाली व तेथून निघून कपाटामागे एकदम कोपऱ्यात जाऊन बसली. आणि शेणाकडे गेली नाहीस होय? त्याने पुन्हा विचारले. कावेरीला आता बोलणेही नको होते. सारे जळणारे मलिन शरीर कुठेतरी लपवून ठेवावे व त्यावर एका शब्दाचीही दृष्टी नको असे तिला वाटत होते आणि ती तशीच पडून होती. लाल तप्त लोखंडी तुकड्यावरून एक एक लोळण घेत जावे त्याप्रमाणे तास सावकाश सरकत होते. मग काकू उठल्या. नरसूभट दुकानाला गेला. बाळकू बाहेरून आला. सगळ्यांची जेवणे झाली. तिच्या पुढे काकूंनी मुटकाभर भात मुद्दाम कुस्करून आणून ठेवला. तो तसाच राहिला होता. पडल्या पडल्यास बधीर नजरेने तिने त्याच्याकडे पाहिले. भिंतीवरून 3 काळ्या गाठीची एक मुंगी आली. सारा गोळा फिरून तिने एका शीताची निवड केली व आपल्या आकड्यांनी तो तोडून ती डौलाने निघून गेली. रस्त्यावरचा आवाज कमी झाला. घरातील बोलणेही कमी झाले. बघून येते कुठे गवती चहा मिळतोय का, तू गप झोप आजचा दिवस, म्हणत काकू कुठेतरी शेजारी गेल्या. गवती चहा नको, काही नको असे ओरडून सांगावे असे तिला वाटले, पण तसे करण्याचे श्रम देखील तिला नकोसे झाले. आता या भयाण घरात आपण एकटेच आळीसारखे राहिलो. भयाण विहिरीच्या तळाशी अंधारात तरंगणारी एक काडी. अखेर दिवसाचा ताप संपत आला. नरसू रविवार असल्यामुळे लवकर घरी आला. काकूही आधीच परतल्या होत्या. त्यांना 4 घरे हिंडून सुद्धा कुठे गवती चहा मिळाला नाही. आता एकुलता एक आधार गेला या भावनेने गोंधळून त्या वावरत होत्या आणि कावेरीच्या डोक्यात सारखे ताड ताड वाजत होते. माझ्याशी कोणी बोलू नका, माझ्याकडे पाहू नका, मला अंधारात एकटं राहू द्या, विहिरीच्या तळाशी गवताच्या काडीप्रमाणे. मान थोडीशी हलवून डोळ्यावर प्रकाश आला की शर्मेला चटका बसल्यासारखे तिला वाटे. उग्र घाणेरडा केसाळ वास, हाडे पिचण्याजोगा अंगाभोवती विळखा आणि गुदमरलेला श्वास यातच ती धडपडत होती. आणि तिचे दुःख फडाचे पान वाढून काट्याकाट्यांनी फुलावे त्याप्रमाणे मोठे मोठे होऊन तिच्या शरीराला ताणीत होते. आणि एकदम तिचे डोळे कठोर झाले. का कोण जाणे, पण मनातील सारा तापलेला गोंधळ विझल्यासारखा झाला.
खडकावर जाण्याची धडपड करीत असता तोल जाऊन खाली पडावे तसला हलकेपणा, ती मुक्तता तिला वाटू लागली. ती जीव पिळवटणारी व्याकुळता नको, आधारासाठी आंधळेपणाने बोटे पसरण्याची धडपड नको. ती उठली व तिने नेहमीच्या सवयीप्रमाणे पांघरुणाची घडी घालून ठेवली. तिने न्हाणीघरात तोंडाला पाणी लावले व पदराने तोंड पुसले. काकूंनी ग्लास स्वच्छ पुसून दिवा लावला होता आणि बाळकूचे पानही वाढून ठेवले होते. कावेरीने बरणीतून लिंबाच्या लोणच्याच्या 2 फोडी त्या पानात घातल्या व पानाच्या तांब्यावरून हात फिरवला. कशाला उठलीस तू गाढवासारखी? काकूंनी किंचित रागावून म्हटले. जा, पड जा, एक दिवस मला पाहता येत नाही. तू जन्माला यायच्या आधी मी संसारात म्हातारी झाले होते. कार्टे 38 वर्ष संसार झालाय माझा. रात्री झोपताना लक्ष्मीबाईंनी कसली गोळी दिली ती घे. गवती चहा काही कुठं मिळाला नाही बघ मला. मनाला घातलेला पीळ आता भळाभळा सुटतो आणि आपण एकदम काकूंजवळ जाऊन त्यांच्या पदरात तोंड खुपसून रडत बसतो की काय, अशी कावेरीला भीती वाटली. पुन्हा एकदा तिने ओठ जोराने आवळला आणि त्या वेदनेने फाटक्या मनाला शिवण बसली. आता मला खरंच बरं वाटतंय, ती खालच्या मानेने म्हणाली. ही हवा असली आहे ना, अशा तक्रारी असायच्याच. गावात म्हणे कसलीची साथच आहे, नरसुभट म्हणाला. आता तिथे उभेही राहायला नको म्हणून कावेरी सोप्यावर आली व नरसुभटाचे अंथरूण घालू लागली. काकूंचे तेच भोळे सुपासारखे मन. तुळस लागे ना तर 2-4 घरे विचारून आल्या. आपल्याला काही झाले तर पुन्हा तीच गडबड, धावपळ आणि कुठला तरी उपाय मिळाला तर संजीवनी मिळाल्याचा आनंद. अगदी सारे आपल्या आईसारखे. सुंठ लावली की सारे रोग खाडकन बरे होतात, ही तिची बिचारीची कायमची समजूत. तेच प्रेमळ पंख्यासारखे फिरणारे हात, तसेच वाढलेले भोळे विश्वासू कर्दळीसारखे आयुष्य. आता जिन्यावर पावले वाजली. वाहनांच्या आवाजावरून बाळकू आला हे कावेरीने ओळखले. तिने एकदम तोंड फिरवले व ती आत जाऊ लागली. बाळकूने वाहना काढून ठेवल्या व ती चौकटीच्या आड उभी राहिली. काकणं आणलीये तुझी, बाळकू म्हणाला. निळी. तुला निळीच हवी होती ना? या खेपेला मी विसरलो नाही. जवळजवळ बोटानेच तिला जीभ उचलावी लागली. हो, ती कशीबशी म्हणाली. जणू जिभेचाच एक तुकडा पडला. तुला काय झालंय सकाळपासून? तो म्हणाला. आज अगदी गप्प आहेस, चेहरा पार उतरलाय. माझ्यापासून काही लपवीत नाहीस ना? किंचित व्याकुळ डोळे, श्रमलेला चेहरा, मानेवर कॉलर उसवलेली. छे, लपवायचं काय त्यात? बाळकूने एक निश्वास सोडला. तो गप्प झाला. त्याने तिच्याकडे स्थिरपणे पाहिले. ती आपले केस किंचित ओढून बांधित असल्याने तिचे कपाळ ताणल्यासारखे दिसे आणि त्यावरती अद्यापही ओले कुंकूच लावित असल्याने तेही चकाके. कानात मळक्या झालेल्या हिणकस सोन्याच्या कुड्या होत्या. त्याशिवाय अंगावर मंगलधातू नाही आणि तिला अद्याप शहरी वातावरणाचा स्पर्श नाही. वाहना घालून तिला अद्याप चटचट रस्त्यातून चालता येत नसे. तिच्याकडे पाहिले की बाळकूला स्वच्छ धुतलेल्या केळीच्या पानावर वाढलेल्या नैवेद्याची आठवण होत असे. पण दरवेळी त्याला स्वतःचे दारिद्र्यही खुपे. तिच्या कानात जास्वंदीसारख्या माणकांच्या कुड्या असाव्यात. अंगावर हल्ली हलकी फुलकी उन्हाळ पातळे दिसतात तसले नव्हे, तर नऊवारी रेशमी पोताची इरकली लुगडी असावीत आणि रेशीम तर असे घरंदाज की त्यावरून सरकणारा प्रकाश देखील लालसेने उगाचच रेंगाळावा. पण नाही, आपल्या नशिबी ते नाही. तुळस आपल्या घरी आली पण तिला वृंदावन मिळाले नाही. मध्यंतरी आतून काकू उंबऱ्यापर्यंत आल्या होत्या, पण त्याच पावली त्या परत फिरल्या हे दोघांच्याही लक्षात आले नाही. आता सांगू नको, पण उद्या परवा केव्हा तरी सांग, काकणे पुढे करत बाळकू म्हणाला. ती देखील तुझ्या इतकीच अबोल होती. क्षणात कावेरीच्या मनात शेगडी उधळल्यासारखे झाले. निखाऱ्यांनी डाग दिला व ते विखरून स्थिरावले. त्या क्षणी देखील तिला सूक्ष्म मत्सर वाटला. मी नुसतीच अबोल नाही, तर तिच्या इतकी अबोल आहे. तिने काकणे घेतली व ओठ आवळीत तेथेच ती उभी राहिली. बाळकूलाही काय बोलावे समजेना. तोच त्याला एकदम आठवण झाली. तुझं ते निळं पातळ का नेसत नाहीस तू कधी? त्याची घडी मोडली की दसऱ्याला. पण ते फक्त घडी मोडण्याकरताच होतं की काय? किंचित चिडून बाळकूने विचारले. मग काय आता नेसू आणि काकूंना काय सांगू? खालच्या मानेनेच तिने विचारले. अगं, आईला वाटेल ते सांग. काहीही सांगितलंस तरी काय थिल्ल राहत हेच म्हणणार ती, तो हसून म्हणाला. पण कावेरी निराळाच विचार करत होती. मध्येच एकदम तिचा आवाज स्पष्ट झाला.
तिने मान वर केली. हो, पण ते पातळ माझंच ना? माझं ना म्हणजे काय? मग काय मी वापरणार की आई नेसणार? त्याने आश्चर्याने विचारले. नाही म्हणजे वापरून ओलं मळकट करण्या इतकंच माझं ना? गेल्या इतक्या महिन्यात तिने त्या पातळाला फुलपाखरासारखे जपले होते आणि आता ती निष्काळजीपणाने पाण्यात बुचकळणार, चिखलात लोळवणार या कल्पनेने बाळकू हसला. पण लहान मुलाला समजावून देण्याच्या आवाजात तो म्हणाला, बरं हा, ते तुझंच आहे. काय वाटेल ते कर त्याचं. जा आता, फार शहाणी झालीस. ही केळी घे आणि आईकडे दे जा. आज आपण उपवासाच्या केळ्यांना हात लावू नये असे तिला प्रथम वाटले, पण तिने मुकाट्याने हात पुढे केला. आत काकू त्या केळ्यांची वाटच पाहत होत्या. त्यांनी नरसुभटा करता एक बशी घेतली आणि बाळकूला जेवायला हाक मारली. तू ही खातेस का? हातासरशी 2 घास काकूंनी कावेरीला विचारले. मऊसा भात आहे. नको नको, कावेरी म्हणाली. नंतर देखील तिच्या डोक्यात नको नकोचेच ठोके पडत राहिले. अगं खा की, सकाळी हात नुसता उष्टावला देखील नाहीस. काही न बोलता ती कपाटा आड गेली आणि अंथरुणावर बसली. तिने चटकन डोळे पुसले. काकू, कशाला हा प्रेमळपणा व्यर्थ घालवता? मला आता त्याचे काही नाही, तसाच ठेवा तो. कधी कुणाला तरी त्याच जन्माचे सुख मिळेल. तिने कपाटातून पातळाची घडी काढली. त्यावर अद्याप दुकानातील ब्राऊन पेपरही तसाच होता. तिने त्याचा तलम पोत हातावर घेतला, पण निर्विकारपणे ती मनाच्या एका कोपऱ्यात जाग्या झालेल्या चित्राकडे पाहू लागली. नुकतेच लग्न झालेल्या हसऱ्या चेहऱ्याच्या एका आपल्यासारख्याच मुलीकडे ती पाहत होती. नव्या पातळाविषयीच्या तिच्या उदंड उत्साहाचे निरीक्षण करत होती. तिने नवे पातळ नेसले व जुन्या पातळाची घडी करून तिने कपाटात ठेवून दिली. तिने काकणांवरील कागद सोडला. डाव्या हातात एक पिचके काकण एकच उरले होते. काकणे चढवली व जुनी काकणे खुंटीवर ठेवून दिली. प्रत्येकातून एक एक निळा स्वर उडाल्याप्रमाणे त्या नव्या काकणांचा एकदम खळदिशी आवाज झाला. ती बाहेर आली. हे काय नवीन? काकूंनी आश्चर्याने विचारले व त्यांनी हनुवटीवर बोटे ठेवली. त्यांनीच नेसायला सांगितलं मला, शांतपणे कावेरीने सांगितलं. बाळकू खजील झाला व बावळटपणे हसू लागला. बाळक्या, काय रे निर्लज्ज तू? काकू म्हणाल्या, पण भोळ्या कौतुकानेच. आळवाचे पान रुंद पसरावे त्याप्रमाणे. जेवणे आटोपली. नरसुभटाने सोप्याला आपले पांघरुण पसरले. त्याला पांघरायला फक्त एक शाल पुरे होत असे. एकदा पाय अडकून ती एका ठिकाणी थोडी हिसकली होती. शिवायची म्हणून कावेरीने कितीदा तरी ठरवले होते, पण ते राहूनच गेले. बाळकूने सुपारीचा तुकडा तोंडात टाकला. हसून कावेरीकडे पाहिले. तिच्या झगझगीत काकणांकडे दृष्टी टाकली व कपडे करायला सुरुवात केली. त्याची जायची वेळ झाली होती. दरवाजा लावून घे ग, तो म्हणाला. कावेरी आतून आली. काकणांचा आवाज. तिने न बोलता अमृतांजनची बाटली पुढे केली. रातपाळीला बाळकूला हटकून डोकेदुखीचा त्रास होत असे आणि ती बाटली तो नेहमी विसरायचा. छान, म्हणजे आजही मी ती विसरलोच होतो की, तो उगीच म्हणाला. तिने ताबडतोब दरवाजा लावला नाही. तो जाईपर्यंत ती पाहत होती. नंतर तिने एकदम दरवाजा लावला व ती दरवाजाला पाठ लावून स्तब्ध उभी राहिली. आता काकूंनी स्वयंपाकघर स्वच्छ केले व तेथे देव्हाऱ्यासमोर चटई पसरली. अंगावर एक जुनेरे घेऊन त्या आडव्या झाल्या. आस्तिक आस्तिक पुटपुटत त्यांनी हात जोडले व उशीवर डोके टेकले. पोरी, झोप लवकर तू, त्या म्हणाल्या. आज तांदूळ बिंदूळ निवडायला नकोत आणि हे बघ, झोपताना ती गोळी घेऊन नीज. गवती चहानं बघ अंग कसं अगदी मोकळं झालं असतं. बाहेर नरसुभटाने दिवा घालवला व जांभई दिली. ते नवं पातळ काढून ठेव म्हणावं झोपताना कावेरीला, तो म्हणाला, पण त्याला कोणी उत्तर दिले नाही. त्याने मिनिटभर उत्तराची वाट पाहिली व मग शाल डोक्यावरून ओढून घेत त्याने तो विषय मनातून काढून टाकला. बरीच वर्षे वापरलेला रेशमी कद मुटका करून ठेवावा त्याप्रमाणे काकू अंग आखडून झोपल्या होत्या. त्यांना पाहून कावेरीला अगदी भडभडून आले. उपवासाचे मुगाचे 4 दाणे देखील त्यांनी कधी कावेरीला सोडून खाल्ले नाही. आईचे घर सोडताना कावेरी अगदी बुजून गेली होती, पण येथे तसे लाड करणारी आई मिळाली. कावेरीला वाटले होते आता आपल्या आयुष्याचा मार्ग इथे स्थिरावला. आता वळणे नाहीत, धक्के नाहीत, शांत ओढ्यासारखे आयुष्य. पण तिचा अंदाज चुकला होता. हा छोटा प्रवास फक्त एक टप्पा होता. शेवटचा प्रवास अजूनही निराळा आहे. फक्त काकूंच्या आठवणीसाठी कावेरीने गोळी घेतली व दिवा घालवून ती अंथरुणात पडली. सारा अंधार, पण डोळे निरनिराळ्या चित्रांच्या मागे धावत होते. रस्त्यावर अद्याप गलका होताच. खालून कुठून तरी अस्पष्ट प्रकाश येत होता वर त्यावर काळ्या रंगाने चितारल्याप्रमाणे दिसणारी खिडकीतील तुळस स्थिर होती आणि खिडकीच्या चौकटीतून
काळतोंडे मांजर अंग आवळून योग्य वेळेची वाट पाहत टपून बसले होते. टपून. हळूहळू आवाज कमी झाला. तो प्रकाश बंद झाला आणि ती तुळस मावळल्याप्रमाणे अस्पष्ट झाली. 1000 पायांच्या अजस्त्र किड्याप्रमाणे रात्र पुढे सरपटू लागली. कावेरी उठून बसली व तिने मांजराला हुसकावून लावले. तिने पायातील जोडवी काढून हलकेच फणेरी पेटीत ठेवून दिली. नाहीतरी ती तिची नव्हतीच. नंतर हात अजिबात न हलवता ती हलकेच बाहेर आली. पण दरवाजा उघडताना अस्पष्ट फुटल्याप्रमाणे काकणांचा आवाज झालाच. तिने दरवाजा लावून घेतला व जिना उतरून ती चालू लागली. आता पायात जोडवी नाहीत. भूताच्या शांत पावलांनी ती गाडी अड्ड्याजवळ आली. आता ती भीतीही उरली नाही. सगळ्या गाठी बरोबर बसल्या होत्या. गोप सुटेल ही भीती नव्हती. अड्ड्यात आता एक गाडी होती आणि तिचे जू जमिनीवर टेकले होते. मागच्या बाजूला कांबळ्यावर उशाशी रुमाल घेऊन गाडीवाला तेथेच झोपला होता. कुठेतरी हाडे पसरायचे झाले. दोन्ही बैल खाली बसून एकमेकांसमोर यांत्रिकपणे रवंथ करत होते. बाकीच्या जगाशी, त्याच्या क्षणिक सुखदुःखांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. घरामागे पानांची लक्तरे हलवणारे नारळाचे झाड, चांदण्यांनी भरलेले आभाळ, कावेरीच्या नव्या काकणांचा आवाज, खाण्यामध्ये आतल्या आत घुमणारी कबुतरे आणि या साऱ्यांवर सतत सरपटत राहिलेली रवंथाची हालचाल, गाडीवाल्याचा घोरण्याचा आवाज. कुठेतरी अंग पसरायचे, कुठेतरी अन्न गिळायचे, कुठेतरी चांदण्या चमकायच्या, कुठेतरी चोचीला चोच भिडायची, शेण गोळा व्हायचे, पारिजातकाची फुले गळून कुठेतरी तशीच मरायची. एकाच कृष्ण सर्पाचे सहस्त्रावधी खवले. कावेरी विहिरीला वळसा घालून चौथऱ्याजवळ उभी राहिली. पण आता तिचे मन स्वच्छ काचेचे झालेले होते. उसळणारी शरम आता निशब्द गोठून बसली होती. तिने खांद्यावरून पदर सावरून घेतला आणि ती एकदम दचकली. आपल्या मागेच काकणांचा आवाज झाला व कुणीतरी स्त्रीने आपल्या पाठीवर हात ठेवला असा तिला भास झाला. डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला दिसल्यासारखे वाटले. गोरी स्त्री, हिरव्या पातळातली. तिने चमकून मागे पाहिले, परंतु कुणी सुद्धा नव्हते. स्वतः तिच्याच काकणांचा आवाज आला होता. पण आपल्या मागे एक स्त्री उभी होती, हिरव्या पातळातील, गोरेली, आणि तिची काकणे स्पष्ट वाजली. ही भावना काही केल्या तिच्या मनातून जाईना. आणि एकदम तिच्या अंगावरून शहाऱ्याची लाट संपून गेली व तिने एकदम छातीवर हात ठेवला. तिला त्या स्त्रीचा चेहरा दिसत नव्हता. ती बोललीही नव्हती. पण त्या तिच्या स्पर्शाला, काकणांच्या आवाजाला जिभा होत्या. त्यांच्यामुळे कावेरीला त्या दुसरीचे स्त्री मन चांगले समजले. इतक्या दिवसांच्या अदृश्य पावलांचा, काकणांच्या आवाजाचा एक मूक स्पर्श बनून तिच्याशी बोलून गेला. पण त्या आघाताने ती एकदम बधीर झाली. त्या नव्या जाणीवेचे ओझे तिला अगदी सहन करवेना. एका वेड्या झटक्यात काकणे किणकिणत तिने कमरेला पदर आवळला व ती झपाट्याने चौथऱ्यावर चढली आणि सतत प्रकाश पिऊनही सुस्त हावऱ्या पडलेल्या गोल अंधारात तिने उडी घेतली. जी. ए. कुलकर्णी, डोह काळीमा. भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात. धन्यवाद.